वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच पुण्यातील उरळी कांचनमध्ये सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंग विवाहितेनं आत्महत्या केली। दीप्ती चौधरी या उच्च शिक्षित पीडितेनं 3 वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेतला। 2019 मध्ये लग्न झाल्यानंतर सातत्यानं सासरच्यांकडून चारित्र्यावर संशय, पहिली मुलगी झाल्यानं दुसऱ्यांदा जबरदस्तीनं गर्भलिंग निदान, गर्भपात, सातत्यानं पैशांची मागणी असे अनेक अत्याचार दीप्तीनं सहन केले। धक्कादायक म्हणजे दीप्तीची सासू सुनीता चौधरी ही भाजपची सरपंच आहे, तर सासरा शिक्षक आहे। दरम्यान पती, दीर आणि सासू सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे हे सत्र कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान दीप्ती चौधरीच्या आत्महत्येप्रकरणी दीप्तीच्या परिवारानं काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। 50 तोळे सोनं लग्न करून दिलं, 50 तोळे सोने देऊन। पहिली तिला मुलगी आता पावणे 3 वर्षाची होईल, 3 वर्षाची होईल, तर त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी तिला प्रेशर करून 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 तिला अबॉर्ट करायला लावलं। अबॉर्ट झालं ते पण सीझर करून अबॉर्शन झालं, असं नॉर्मल नाही झालं। म्हटलं मम्मी मला नाही सहन होत ग, तेच तेच सारखं त्याच गोष्टी मला नाही सहन होते। तर मी तिला समजून सांगितलं, 7:30 ला फोन ठेवला मी आणि 1 तासात तर लगेच फोन आला तिचं, असं झालं पडू। लग्नानंतर व्यवस्थित सर्व चाललं, शेवटच्या काही वर्षात त्याच्या ऑपरेशन झाल्यानंतर तिला त्या काळामध्ये खूप त्रास झाला। तो त्रास तिला असह्य झाला, तिला वाटतं की पुढे सुद्धा हे गोष्टी घडणार, ती मुलगा वस्तूप्रमाणात अत्यंत त्रास द्यायला लागतील। त्यांनी खूप खूप त्रास द्यायला चालू केला आणि माझ्या मुलीने त्या शेवटचे डिसिजन घेतलं आणि वाईट झालं। आमच्या मोठ्या परिवारातली लाडकी मुलगी होती माझी। पुण्यातील दीप्ती मगर चौधरी आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी पीडित कुटुंबातील महिलांनी संताप व्यक्त केला। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केला असता तर आज ही वेळ आलीच नसती, आमच्या मुली स्वस्थ झाल्यात का असा संतप्त सवाल महिलांनी केला। तर 6 वर्ष त्रास सहन का केलात, तेव्हाच तक्रार दिली असती तर ही वेळ आली नसती असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकरांनी दिलं। मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम येत असतो, त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी याच्यात ओढली गेली? दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। मुलीच्या बाबांनी मान्य केलं की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही, तो आम्ही करायला पाहिजे होता। सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, जी मी परत परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा। एकीकडे पुण्यात विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येही अशीच घटना घडली।